मित्रांनो, आपल्याला हात, पाय, डोके यासारखे अवयव माहीत आहेत, परंतु आपल्या शरीरामध्ये अजून कोणते अवयव आहेत हे माहीत आहे का तुम्हाला? त्यासाठी आपण इयत्ता चौथीचा परिसर अभ्यास 1 या विषयाचा 11वा पाठ पाहू तरी शरीराच्या आत हा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठात आपण शरीराच्या आत असणाऱ्या इंद्रियांबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांना आपण आंतरेंद्रिय म्हणतो. सांगा पाहू, श्वास घेतल्यानंतर छाती का फुगत असेल? डॉक्टर तुम्हाला तपासताना मनगटाजवळ बोटे टेकून नाडी पाहतात, तेव्हा तुम्हालाही नाडीचे ठोके जाणवतात. नाडीचे ठोके का पडत असतील? आंतरेंद्रिये. आपल्याला निरनिराळी कामे करायची असतात. ती करण्यासाठी आपण शरीराचे ठराविक भाग वापरतो. एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला अवयव किंवा इंद्रिय म्हणतात. चालण्यासाठी आपण पाय वापरतो, म्हणजे पाय हे आपले चालण्याचे अवयव आहेत. ऐकण्यासाठी कान वापरतो, म्हणजे कान हे आपले ऐकण्याचे अवयव आहेत. जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत त्यांना बाह्यावयव म्हणतात. कान, नाक, हात, पाय हे अवयव बाहेरच्या बाजूस आहेत, म्हणजेच ते बाह्यावयव आहेत. ते आपण बाहेरून सहजपणे पाहू शकतो. बाह्यावयवांना बाह्येंद्रिये असेही म्हणतात. ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते अशा इंद्रियांना ज्ञानेंद्रिये म्हणतात. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिये होत. आंतरेंद्रिये. शरीराच्या आत असणारे इंद्रिय. ही इंद्रिये बाहेरून दिसत नाहीत. शरीराची अनेक कामे शरीराच्या आतल्या भागातही चालतात. रक्तवाहिन्यांचे जाळे सर्व शरीरभर पसरलेले असते. त्यातून रक्त सतत फिरत असते. श्वासावाटे आपण हवा शरीरात घेतो, ती रक्तामार्फत संपूर्ण शरीरभर पोचवली जाते. आपण अन्न खातो, त्याचे पचन होते. ही कामे वेगवेगळी इंद्रिये करतात. त्यांना आंतरेंद्रिये म्हणतात. आंतरेंद्रियांसाठी खास जागा. शरीराच्या आतील महत्त्वाची कामे करणारी इंद्रिये सुरक्षित राहायला हवीत. आपण कितीही हालचाल केली तरी आंतरेंद्रिये जागच्या जागीच राहावीत अशीच शरीराची रचना असते. त्यासाठी डोके आणि धड यांच्या आत पोकळ जागा असते. जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीस शिरोपोकळी म्हणतात. धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे 3 भाग पडतात. पोटाच्या भागात जी पोकळी असते त्या पोकळीचे 2 भाग असतात. त्यांना उदरपोकळी आणि कटिपोकळी अशी नावे आहेत. या पोकळ्यांमध्येच शरीरातील सर्व आंतरेंद्रिये असतात. आपली जागा सोडून ती इकडे तिकडे हलणार नाहीत अशी त्यांची रचना असते. ग्रासनलिका. आपण अन्न खाण्यासाठी तोंडाचा वापर करतो. जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते. दातांनी आपण अन्न चावतो. चावता चावता त्यात लाळ मिसळते. त्यामुळे तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा होतो. तो सहजपणे गिळता येतो. गिळलेला घास घशातून पुढे पोटात जातो. अन्नाच्या पचनाचे काम करणारी आंतरेंद्रिये उदरपोकळीत असतात. खाल्लेले अन्न थोडा वेळ साठवण्यासाठी उदरपोकळीत जठर नावाचे आंतरेंद्रिय असते.
गिळलेला घास घशातून जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी नळीसारखे आंतरेंद्रिय असते, त्याला ग्रासनलिका म्हणतात. ग्रासनलिकेची भिंत लवचिक असते, त्यामुळे घशापासून आलेला घास ग्रासनलिकेतून जठरापर्यंत सुलभपणे नेला जातो. ग्रासनलिकेला ग्रासिका असेही म्हणतात. ती वक्षपोकळीत असते. अन्नाचा प्रवास तोंडापासून सुरू होतो. उदरपोकळीतील आंतरेंद्रियांच्या मदतीने अन्नाचे पचन होते. अन्नातला न पचलेला निरुपयोगी भाग गुदद्वारावाटे विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकला जातो. तिथे शरीरातला अन्नाचा प्रवास संपतो. तोंडापासून गुदद्वारापर्यंत एका नलिकेसारख्या मार्गातून हा प्रवास होतो. या मार्गाला अन्नमार्ग म्हणतात. या नलिकेसारख्या मार्गाची लांबी सुमारे 9 मीटर असते. निरनिराळी आंतरेंद्रिये मिळून हा अन्नमार्ग बनतो. या अन्नमार्गाचा ग्रासनलिका एक भाग आहे. हृदय. आपल्या शरीरात रक्त असते. आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीरात घेतो. ती संपूर्ण शरीराला पोचवण्याचे काम रक्त करते. आपण अन्न खातो, त्या अन्नाचे पचन झाल्यानंतर तेही शरीराच्या प्रत्येक कणाला पोचवण्याचे काम रक्तच करते. त्यासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते ठेवावे लागते. ते काम हृदय करते. हृदय हे शरीरातील एक महत्त्वाचे आंतरेंद्रिय आहे. ते वक्षपोकळीत मधोमध पण किंचित डाव्या बाजूला असते. ते आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. हृदयाच्या भिंतीही लवचिक असतात. आकुंचन. वस्तूचे आकारमान कमी होणे म्हणजेच आकुंचन होणे. प्रसरण. वस्तूचे आकारमान वाढणे म्हणजेच प्रसरण. करून पहा. लवचिक प्लॅस्टिक पासून बनवलेली पाण्याची एक बाटली घ्या. वाया गेलेली बॉलपेनची एक रिफिल घ्या. प्लॅस्टिकच्या बाटलीच्या झाकणाला मधोमध छोटेसे छिद्र पाडा. बॉलपेनची रिफिल त्या छिद्रात घट्ट बसायला हवी. आता प्लॅस्टिकची बाटली पाण्याने पूर्ण भरा. बाटलीला रिफिल घट्ट बसवलेले झाकण नीट लावा. रिफिलचा बराचसा भाग बाटलीच्या आत राहील आणि फक्त छोटेसे टोक बाहेर राहील याची काळजी घ्या, म्हणजे हा प्रयोग करणे सोपे जाईल. आता दोन्ही हातात ती बाटली उभी पकडा. हलक्या हाताने ती दाबा. बाटली परत सैल सोडा. असे 3-4 वेळा करा. बाटलीवर दाब दिला की रिफिलमधून पाणी जोराने बाहेर पडते. दाब कमी केला की पाणी बाहेर पडणे बंद होते. बंदिस्त जागेतील द्रव पदार्थावर दाब दिला तर जागा मिळेल तेथून द्रव पदार्थ जोराने बाहेर पडतो. हृदयाचे आकुंचन आणि प्रसरण आलटून पालटून न थांबता होत असते. हृदय आकुंचन पावले की हृदयातील रक्त रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते. पुढच्या प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढे पुढे ढकलले जाते. हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात. आपला तळहात छातीवर मध्यभागी पण किंचित डावीकडे ठेवला तर हृदयाचे ठोके जाणवतात. मनगटापाशी त्वचेच्या अगदी जवळून जाणारी रक्तवाहिनी असते. तिथे बोटे टेकवली तरी हे ठोके आपल्याला जाणवतात. त्या ठोक्यांनाच आपण नाडीचे ठोके म्हणतो.
आपण जेव्हा शांत झोपेत असतो तेव्हा नाडीचे ठोके मंद गतीने पडत असतात. आपण जेव्हा जोराजोराने पळत असतो तेव्हा नाडीचे ठोके जलद गतीने पडत असतात. फुफ्फुसे. आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे हवा शरीरात घेतो. ती ज्या आंतरेंद्रियांमार्फत शरीराला पुरवली जाते त्यांना फुफ्फुसे म्हणतात. आपल्याला 2 फुफ्फुसे असतात. ती वक्ष पोकळीत असतात. त्यातील एक उजव्या बाजूला तर दुसरे डाव्या बाजूला असते. 2 फुफ्फुसांच्या मध्ये किंचित डाव्या बाजूला हृदय असते. तिथे डाव्या फुफ्फुसामध्ये खोलगट जागा असते. उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते. श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक नळीसारखे आंतरेंद्रिय असते. श्वासनलिकेला पुढे 2 छोटे फाटे फुटतात. त्या फाट्यांना श्वसनी म्हणतात. श्वास घेतल्याने फुफ्फुसे थोडीशी प्रसरण पावतात. त्यामुळे श्वास घेतल्यानंतर छाती फुगते. हृदय आणि फुफ्फुसे यांची कामे एकमेकांवर अवलंबून असतात. ही दोन्ही इंद्रिये महत्त्वाची आहेत. ती वक्षपोकळीत बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात म्हणून ती सुरक्षित असतात. मेंदू. शिरोपोकळीत असणारा मेंदू हे आपले अत्यंत महत्त्वाचे आंतरेंद्रिय आहे. आपल्या सर्व हालचालींवर मेंदूचे नियंत्रण असते. राग येणे, आनंद वाटणे, दुःख होणे अशा सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होते. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्येच समजतो. मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा तो दगावण्याचा संभव असतो. त्यासाठी मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे. आपण कविता पाठ करतो ती आपल्या मेंदूत जाते म्हणून ती आपल्या लक्षात राहते. मेंदूच्या या कामाला स्मरणशक्ती म्हणतात. मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची आहे. आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालावे यासाठी कितीतरी आंतरेंद्रिये असतात. मित्रांनो, आपण काय शिकलो? शरीराच्या आत चालणारी अनेक महत्त्वाची कामे वेगवेगळी इंद्रिये करतात. अशी इंद्रिये शरीराच्या आत असतात. ती बाहेरून दिसत नाहीत. त्यांना आंतरेंद्रिये म्हणतात. डोके आणि धड यांच्या आत असणाऱ्या पोकळ्यांमध्ये आंतरेंद्रिये सुरक्षित राहतील अशा रचना शरीरात असतात. गिळलेला घास घशापासून जठरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य ग्रासनलिका करते. तिला अन्ननलिका म्हणतात. ती वक्षपोकळीत असते. हृदय शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते ठेवते. त्यासाठी ते सतत आकुंचन आणि प्रसरण पावत असते. हृदयाच्या आकुंचनामुळे रक्तवाहिन्यांमध्ये हृदयातील रक्त ढकलले जाते. श्वसनावाटे शरीरात घेतलेली हवा ज्या आंतरेंद्रियांमार्फत शरीराला पुरवली जाते त्यांना फुफ्फुसे म्हणतात. उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते. हृदय आणि फुफ्फुसे वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात सुरक्षित असतात. मेंदू आपले अत्यंत महत्त्वाचे आंतरेंद्रिय आहे. शिरोपोकळीत कवटीच्या आत मेंदूला सुरक्षित स्थान असते. हालचालीवर नियंत्रण असणे, भावनांची जाणीव होणे आणि ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ लावणे ही मेंदूची कामे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण या पाठावर आधारित प्रश्नोत्तरे पाहूया. तुम्ही बरोबर उत्तरावर क्लिक करा. टिंबटिंब प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात. हृदयाच्या, नाडीच्या,
बरोबर उत्तर आहे हृदयाच्या. हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात. सर्व भावनांची जाणीव आपल्याला टिंबटिंब मध्ये होते. नाडी, मेंदू. बरोबर उत्तर आहे मेंदू. सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होते. मानवी शरीराची रचना खूप टिंबटिंब आहे. गुंतागुंतीची, सरळ. बरोबर उत्तर आहे गुंतागुंतीची. मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची आहे. आपल्याला टिंबटिंब फुफ्फुसे असतात. 1, 2. बरोबर उत्तर आहे 2. आपल्याला 2 फुफ्फुसे असतात. अन्नाच्या पचनाचे काम करणारी आंतरेंद्रिये टिंबटिंब पोकळीत असतात. उदर, कटी. बरोबर उत्तर आहे उदर. अन्नाच्या पचनाचे काम करणारी आंतरेंद्रिये उदर पोकळीत असतात. ग्रासनलिका वक्ष पोकळीत असते. चूक की बरोबर? बरोबर. हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. चूक की बरोबर? बरोबर. तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा होतो. बरोबर की चूक? बरोबर. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्येच समजतो. बरोबर की चूक? बरोबर. आपल्याला 2 हृदय असतात. बरोबर की चूक? चूक. आंतरेंद्रिये म्हणजे काय? उत्तर. अनेक महत्वाची कामे करणारी इंद्रिये शरीराच्या आत असतात. ती बाहेरून दिसत नाही. त्यांना आंतरेंद्रिये म्हणतात. पोटाच्या भागातील पोकळीच्या 2 भागांची नावे सांगा. उत्तर. उदर पोकळी आणि कटी पोकळी. वक्ष पोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात कोणती महत्वाची इंद्रिये असतात? उत्तर. वक्ष पोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात हृदय आणि फुफ्फुसे असतात. श्वास घेतल्याने छाती का फुगते? उत्तर. श्वास घेतल्याने फुफ्फुसे थोडीशी प्रसरण पावतात. त्यामुळे श्वास घेतल्यावर छाती फुगते. निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच का घातले आहे? उत्तर. मेंदू अत्यंत महत्वाचे आंतरेंद्रिय आहे. त्यासाठी मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचे मोठ्याने वाचन करा. पाठातील कृती करून पहा आणि पाठाखालील स्वाध्याय आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा व मित्रांना शेअर करा. आपले हे नॉलेज फर्स्ट चॅनल पूर्णपणे मोफत दर्जेदार शिक्षण देत आहे. त्याला सबस्क्राईब करा.